हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। त्या काळात अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंच्या विचारसरणीचे एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं मोठं वक्तव्य। समविचारी पक्षांसोबत काम करण्यास ठाकरे सकारात्मक, त्यांची विचारसरणी आमच्यासारखी। शरद पवारांच्या वक्तव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ। पवारांच्या वक्तव्यात तथ्य दूरदृष्टी ठेवूनच पवारांनी वक्तव्य केलं। शरद पवारांच्या वक्तव्यावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। 14 जून 2022 मध्ये अयोध्येत शिंदेंनी मोदींसोबत सत्तेत जाण्यासाठी विनंती केली होती। तुरुंगात जाण्याचं वय राहिलं नाही असं शिंदे म्हणाले होते। संजय राऊतांचा गौप्यस्फोट। शिंदे 2013 मध्ये 4 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते। आमदारांनी माघार घेतल्यानं शिंदेंचं बंड फसलं। राजन विचारेंचा मोठा दावा। एकनाथ शिंदे आमच्याकडे येणार होते, वरिष्ठांमध्ये चर्चा होती। विचारेंच्या दाव्याला वडेट्टीवारांचा दुसरा, तर राऊत बरोबर म्हणाले। शिंदेंवर दबाव होता, वडेट्टीवारांचं वक्तव्य। उन्हाची तीव्रता वाढलेली असतानाही पवारांना सभांसाठी नेतात। एखादी सभा घ्या आणि आराम करा असं कोणी म्हणत नाही, अजित पवारांची टीका। वांद्रे वरळी सेलिंगवर मुख्यमंत्री शिंदेंच्या ताफ्याचा तरुणाकडून पाठलाग करणारा शुभम कुमार, जगदीश कुमार पोलिसांच्या ताब्यात, चौकशी सुरू। मे रोजी शिवाजी पार्कच्या मैदानासाठी मनसे आणि ठाकरे गटाचा अर्ज महापालिकेनं परवानगीचं प्रकरण नगरविकास खात्याकडे पाठवलं। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची सामना वृत्तपत्राला मुलाखत। रविवार आणि सोमवारी 2 भागात मुलाखत प्रकाशित होणार। शरद पवार आणि अजित पवार आज शिरूरमध्ये अमोल कोल्हेंसाठी पवारांची, तर आढळराव पाटलांसाठी अजित पवारांची सभा होणार। अमित शहांची आज संध्याकाळी 5 वाजता जालन्यात सभा। रावसाहेब दानवेंच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। मतदान संपताच बारामतीतील वारजेमध्ये दोघांकडून गोळीबार करणाऱ्यांचा वारजे पोलिसांकडून शोध सुरू। मुंबईच्या मानखुर्दमध्ये शॉर्मा खाल्ल्यानं 19 वर्षीय तरुणाचा मृत्यू। शॉर्मा विक्रेत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदीचे दर वधारले। सोन्याचे दर 72,300 रुपयांवर, तर चांदी 82,700 रुपये प्रति किलो। कोविशिल्ड लस बनवणारी ॲस्ट्राझेनेका कंपनी जगभरातून कोविशिल्ड लशीचा साठा परत मागवणार। लशीच्या दुष्परिणामांच्या चर्चेमुळे निर्णय। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।